हा सोड या सिंधुराष्ट्राला शरण ये. दैत्यराज, जेव्हा स्वर्ग निर्मिती झाली तेव्हा या अमरावतीमध्ये राज्य करण्यासाठी श्रेष्ठ ठरलेले देव तुझ्यासारखे दैत्य नव्हे. ही दैत्य काय? मग आज या सुवर्ण सिंहासनावर हा सिंधुरासूर विराजमान होणार. आज तुझी ही अमरावती जाणार आणि या अमरावती सोबत तू देखील जाणार. दैत्यराज, तपोबळाच्या साह्याने तू डोळत असूनही अंध झाला आहेस. तो अवलंबलेला असुरी मार्ग सोडून दे, सत्याच्या मार्गाने चाल. असुरी मार्गाने मिळवलेलं धन मानवाला कधीच प्राप्त होत नाही. कदाचित ते प्राप्त करत असताना त्यात त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. माझा मृत्यू? ज्याने मृत्यूला जिंकून घेतलं त्याचा मृत्यू होईलच कसा? देवेंद्रा, या सिंधुरासुराला शरण ये, अन्यथा आज तुझा सर्वनाश निश्चित. दैत्यराज, ज्या बनसुबाने तू आज या अमरावतीमध्ये आला आहेस तोच बनसुबा हा देवराज इंद्र कदापि पूर्ण होऊ देणार नाही. आल्या मार्गाने परत जा, पाताळाकडे प्रस्थान कर. हा देवराज तुला अभयदान देईल. तुला अभयदान? या सिंधुरासुराचा सामना करण्या एवढं तुझं सामर्थ्य नाही देवेंद्रा. देवेंद्रा, या सिंधुरासुराला शरण ये, अन्यथा आज या सिंधुरासुराच्या क्रोधाग्नीचा पहिला बळी तू. काय तर म्हणे 33 कोटी देवांचा राजा. स्वर्गीय सुखाचा आनंद घेतो. देवेंद्रा, या सिंधुरासुराच्या चरणाचा दास झाला. यालाच म्हणतात काल परिवर्तन. काल परिवर्तन. परिवर्तन.